आज बनवणार आहे आपण शंकरपाळी। 1 किलो मैदा घेतलेला आहे। त्याकडे पातेला आहे, त्याने मी मोजून घेते। ठीक आहे। सगळा मैदा आपण अशाच प्रकारे मोजून आणि चाळून घेऊया। हे 4 पातेले मैदा झालेला आहे। ह्या पातेल्याने आपण हे दारड्यामध्ये बनवणार आहे। आता आपण दारडा गरम करून घेऊया। चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि याला आपण मिक्स करून घेऊया। दारडा आपण कडकडीत गरम करून घेतला आहे। आपण आता पसरून घेऊया। दारड्याचे पण छान बनतात, नक्की करून बघा। तुमच्याकडे तूप नसेल तर दारडा वापरू शकता, पण कडकडीत मोहन असणे गरजेचं आहे। घेऊया, नंतर हाताने चोळून घेऊया। आता अशा प्रकारे चोळून घेऊया। छान मिक्स झालं पाहिजे। शंकरपाळे कसे असे खुसखुशीत होतात। दारडा छान प्रकारे आता लावून झालेला आहे। छान मुठी अशी वळली गेली पाहिजे, अशी मुठी पण वळती आपली। दारडा छान याच्या लागल्या गेलेला आहे। आता आपण याला मळायला घेऊया। त्याच पातेल्यानं आपण दूध पण घेऊया। त्याच पातेल्यानं आपण पिठी साखर पण घेऊया। तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही आणि पण साखर ॲड करू शकता। साखर विरघळलेली आहे, आपण थंड करायला ठेवून देऊया। हे कोमट झालेलं आहे, आपण मळून घेऊया पीठ। पीठ अशा प्रकारे घट्ट मळून घ्या। पीठ मळून झालेलं आहे, आपण लगेच लाटायला घेऊया। मुरायला ठेवायचं नाही, लगेच लाटून घ्यायचं आहे। मी आता याच्या कडा काढून घेत आहे। आता आपण याचे काप करून घेऊया। सगळे काप करून झालेले आहे, तळायला घेऊया। शंकरपाळे आपण मंद आचेवर तळून घ्यायचे आणि मधून मधून त्याला फिरवत राहायचे। अशा प्रकारे आपले शंकरपाळे तळून झाले आहे। सगळे शंकरपाळे आपण अशाच प्रकारे तळून घेऊया। आपले शंकरपाळे रेडी झाले आहे। आवडले तर लाईक करा आणि नक्की ट्राय करा।